नमस्कार मंडळी. तर आता सकाळचे 5 वाजलेत आणि आम्ही निघाले जेजुरीला. देवाला दिवा वगैरे लावून पाया पडून आम्ही निघालो. आम्ही सर्वजण 5 जण मिळून चाललो आहोत. आधी ही 2 जण बाईकवर गेली आणि आम्ही तिघे पुढे रिक्षाने जाणार आहोत. रिक्षा पकडून आम्ही पोहोचलो स्टेशनला आणि गेल्या गेल्याच तिकीट काढून घेतलं. आमचं लवकर निघण्याचं कारण म्हणजे आमचा अचानक प्लॅन झाल्यामुळे आम्हाला जनरल डब्याने प्रवास करायचा होता आणि जनरल डब्यामध्ये खास करून बसायला जागा भेटत नाही, म्हणून आम्ही लवकर निघालो. आणि ते म्हणतात ना, अचानक ठरलेले प्लॅनच सक्सेसफुल होतात. त्यानंतर 3.5 तासाचा प्रवास करून आम्ही पोहोचलो जेजुरी स्टेशन. पुण्याला आलोय आणि पुणेरी मिसळ खाणार नाही असं तर होणारच नाही. मुंबईमध्ये तुम्ही कुठेही मिसळ खावा, इथली टेस्ट मुंबईच्या मिसळला येत नाही. आणि पुण्यातली कशी गावरान झणझणीत मिसळ असते, म्हणूनच मला इकडची मिसळ आवडते. नाश्ता वगैरे करून आम्ही पोहोचलो जेजुरगडाच्या पायथ्याशी. भंडारा खोबरं घेऊन आम्ही गड चढायला सुरुवात केली. खंडोबाचा वार म्हणजे रविवार असतो, त्यामुळेच आज इकडे गर्दी पण खूप होती. त्यानंतर आम्ही गडावर पोहोचलो. बिना पासची लाईन खूप मोठी असल्यामुळे आम्ही ठरवलं की पास घेऊनच दर्शन करायचं, कारण की आमची वन डे ट्रिप असल्यामुळे आम्हाला लवकर निघायचं पण. पास घेतल्यामुळे आमचं 10 ते 15 मिनिटात दर्शन झालं आणि आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मला आतमधला शूट काही घेता नाही आला. खंडोबारायाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय बाय.